चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण जेवण करू. आधी 4-5 पोळ्या गरम गरम करू. त्याच्यानंतर आपण हे मस्तपैकी ताट वाढून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आहे आंब्याचा रस, पालक पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, मोकळी भाजी, काकडी, टॅमॅटो, पनीर आणि आता आपण गरम पोळी बनवून घेणार आहोत जेवायला. हरि ओम हिरण्यवर्णं हरि ओम सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभुवं विश्वं नारायणं देवम् अक्षरं परमं पदं विश्वता परमानित्यं विश्वं नारायणं हरिं विश्वमेवेद्यं पुरुषस्तद्विषम् उपजीवति पतिर्विश्वासात्मेश्वरं शाश्वतं शिव अच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परमयनं नारायण परज्योती आत्मा नारायण परा यच्च किंचित् जगत्सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिर्यच्च तत्सर्वं व्याप्तं नारायणं हरिम् अनन्तं व्यं कविं समुद्रेऽन्तं विश्वशम्भुवं ब्रह्मकोश प्रतीकाशं हृदयचाप्यधोमुखम् अधोनिष्ठायितस्तेनाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालामाला फलन्ति विश्वासाय नमः सन्ततं शीलावस्तिं तस्यन्ते सुशिरं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये वन्दिशिता अनिरोधा व्यवस्थिता नीलतो यदमस्तिलेख्यवस्वरा निवार शोकवतने पिताभासे तनुपमा तस्य शिखायामध्ये परमात्मा व्यवस्थिता स ब्रह्म स शिव स शरी स परमं सुराट ॐ सदावतु सर्वो गुणस्तु सर्वीर्यं कर्मावहि तेजस्विनामधीतमस्तु मां विद्विषावै. ओम शांती शांती शांती. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराजम् एकम् अविकं वा सर्वमेतशमस्व. जय जय करुणाते श्री महादेव शंभो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेवं त्वमेव सर्वं मम देवदेवम्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नमो दैवै महादैवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिपदायै नियता प्रणतास्मतां या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मैत्रिणींनो, आता हा आहे अधिक मास सुरू. अधिक मासामध्ये मी एकच व्रत घेतलेलं आहे, एक टाइम जेवायचं आणि ते म्हणजे 12-1 नंतर मी एक टाइम जेवून घेते जे लागेल ते. आणि मग दुसऱ्याच दिवशी आपल्याच्यानी जेवढं झालं तेवढं आपण करावं आणि नाही झालं ते सोडून द्यावं. मला आता गंगेवर जायला आंघोळीला जमलं तर मी घरीच गंगेचं स्मरण करत घरात श्लोक म्हणून गंगेचं यमुनेचैव श्लोक म्हणते मी आंघोळ करते. गंगेचं यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं. असा जरी श्लोक म्हटला आपण आंघोळ करताना तर त्याच्यामध्ये गंगा यमुना सरस्वती सर्व नद्या आपल्या आंघोळीच्या पाण्यात येतात. कारण आम्ही नाशिकला राहतो, आमच्या घरात गोदावरीचंच पाणी येतं. आणि अशा पाणी
तुळशीच्या पाण्याने जरी आपण आंघोळ केली तरी पण ते आपल्याला गोदावरी स्नान घडतं. आणि त्याच्यानंतर आपण अखंड दिवा ठेवलेला आहे. दिवाऱ्यामध्ये पुरुषोत्तमाची स्थापना करून आम्ही नंदादीप लावलेला आहे. दीपदान, या महिन्यामध्ये दीपदानाचं पण खूप महत्व आहे. तसंच नामस्मरण करत राहायचं दिवसभरात. आपण कृष्ण सहस्रनाम, कृष्णाष्टकम आणि अधिक मासाची पोथी असं आपल्याला जेवढं तेवढं आपण गुणगान नामस्मरण त्याला पण खूप महत्व आहे. ते आपण करत राहायचं. फक्त जे केलं थोडं केलं तरी चालेल पण ते आपण श्रद्धेने आपण केलं पाहिजे. त्याला खूप महत्व आहे. आपली श्रद्धा आपल्याला काय आपण प्रसाद देतो त्याला नाही म्हटलं तर आपल्या श्रद्धेला आपण पूर्ण श्रद्धेने भगवंताला प्रेम जर आपण खाऊ घातलं तर भगवंत पण खातो. असं त्याच्यामध्ये आपला भाव पाहिजे. तर असं हे व्रत आपलं महान होईल. जय श्री कृष्ण. या मग जेवायला.